नमस्कार मंडळी. कुकिंग विथ सारिकामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची खूपच लोकप्रिय आणि चविष्ट अशी भरली वांगी. मसाल्यांनी भरलेली तिखट खमंग चवीची ही डिश भाकरी किंवा पोळीसोबत खाल्ली तर जेवणाला एकदम परफेक्ट टच मिळतो. घरगुती मसाला, शेंगदाणे, खोबरे आणि खास महाराष्ट्रीयन फ्लेवर्समुळे ही भरली वांगी प्रत्येकाच्या मनात घर करून जातात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी मीडियम आकाराची 5 वांगी घेतलेत. त्यासाठी इथं मी दाण्याचं कूट, तिळाचं कूट, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, आलं लसूण आणि सुकं खोबरं, घरगुती कांदा लसूण मसाला, हळद, फोडणीकरता मोहरी, जिरे, हिंग आणि चवीपुरते मीठ. मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपण आलं, लसूण आणि खोबरं याचं वाटण करून घेऊयात. आता आपण वांग्यात भरण्यासाठीचा मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी एका बाउलमध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, आलं लसूण खोबऱ्याचं वाटण, घरगुती कांदा लसूण मसाला, तिळाचं कूट, दाण्याचं कूट, हळद, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी सगळे मसाले एकत्रित करून घेतलेत. आता आपलं वांग्यात भरण्यासाठीचं वाटण तयार आहे. आता मी वांगी स्वच्छ धुवून घेतली आहेत. त्याची देठं काढून घ्यायचीत आणि त्याला साईडला जे काटे असतात ते पण आपल्याला काढून घ्यायचेत. याला मध्यभागी 2 काप करून घ्यायचे. अशा पद्धतीने मी सर्व वांग्यांना काप देऊन घेतलेत. आता या वांग्यांमध्ये मसाल्याचं स्टफिंग भरून घेऊयात. वांगी सुरुवातीलाच चिरून ठेवू नका, नाहीतर ती आतून काळी पडतात किंवा काहीजण वांगी चिरून पाण्यात ठेवतात, पण त्यामुळे सुद्धा वांग्याचं पोषण मूल्य कमी होतं. तर अशा पद्धतीने मी सगळ्या वांग्यांमध्ये मसाला स्टफ करून घेतलाय. आता आपण फोडणी करून घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलंय. त्यात सुरुवातीला मोहरी, मोहरी छान तडतडली की लगेच जिरे टाकून घेतलंय. जिरे छान फुलले की त्यात हिंग टाकून घेतलाय आणि त्यातच आता स्टफ करून घेतलेली वांगी घालून घेऊयात. आणि यावरच उरलेला मसाला देखील घालून घेऊयात आणि याला तेलावर एक 3 ते 4 मिनटं मंद गॅसवर परतून घेऊयात. याला छान असं तेलावर परतत राहायचं आहे. हलक्या हातानं परतूया, म्हणजे मसाल्यांचा कच्चेपणा निघून जाईल. वांगी छान मसाल्यात मुरत आहेत. गॅस मंद आचेवरच ठेवा आणि वांग्यांना तेलावर हलक्या हाताने परतत राहा. मध्यम आचेवर हळूहळू शिजवणं खूप महत्त्वाचं आहे.
त्यामुळे वांग्यांचं टेक्स्चर मऊ आणि ज्युसी राहतं. ही भाजी जितकी हळू शिजते तितकी तिची चव वाढते. त्यामुळे घाई करू नका. आता एक 5 मिनिटानंतर आपण यात पाणी टाकून घेऊयात. मी इथं 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलंय. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता. पाण्याला उकळी आली की त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर 8 ते 10 मिनिटं त्याला वाफवून घेऊयात. झाकण उघडून आपण बघूयात, वांगी छान शिजलेली आहेत आणि त्याची ग्रेव्हीही छान झालेली आहे. अशा पद्धतीने भरली वांगी तयार आहेत. पहा किती सुंदर टेक्स्चर आणि रंग आलाय आपल्या भरल्या वांग्यांना. मसाला अगदी परफेक्ट भाजला गेलाय आणि वांगी छान मऊ झाली आहेत. ही रेसिपी एकदा घरी बनवलीत तर पुन्हा पुन्हा बनवाल अशी इच्छा होईल. नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कुकिंग विथ सारिका या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.